विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी आज अंमली पदार्थांबाबतचं धक्कादायक वास्तव मांडलंय। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर विस्तृत चर्चा झाली। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या फैलावाचं मोठं आव्हान आहे असं खळबळजनक वास्तव मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलं। ड्रग माफिया नवीन जिचकरने ऑस्ट्रेलियात केलेली हायड्रो गांजाची निर्मिती असं त्यांनी वास्तव सभागृहात मांडलं। ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली जाते। हायड्रो गांजाच्या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी, पोलीस यांचाही सहभाग असल्याचं आढळलंय। अंमली पदार्थ तस्करीतल्या पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, तर काही जणांवर बडतर्फीची कारवाईही झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीत शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही वापर झाल्याचं दिसून येत आहे। अखेरच्या स्टेजच्या कॅन्सर रुग्णांवर कारवाई करता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर केला गेल्याचं दिसतंय। केवळ तस्कर नाही तर पुढील लिंक शोधणंही अनिवार्य आहे असं फडणवीस म्हणतात। 5 दिवसापूर्वी इंटेलिजन्सच्या आधारावर 2 इंडोनेशियन नागरिकांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 21 किलो हायड्रो गांजा म्हणजे 21,55,00,000 रुपये किमतीचा हा अटक करण्यात आलेला आहे। ही मंडळी अटकेत जातात, बाहेर येतात, 4 महिन्यांनी पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात आणि म्हणूनच आता या अधिवेशनामध्ये आम्ही एक अमेंडमेंट आणतो आहोत आणि त्या अमेंडमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये केवळ NDPS नाही तर मकोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्याचा निर्णय आपण केलेला आहे। हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता। याने आपल्याकडनं पळून गेला, पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचं एक आयलंड विकत घेतलं आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि US मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता। त्याच्यावर कारवाई झाली। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता, हायड्रो जे काही होतं ते पोस्टने त्यांनी पाठवलं। त्यात पोस्टाचे लोक सापडले, ते अरेस्ट आपण केले। त्यांनी पैसे घेतले, त्यांनी क्लिअरन्स दिला। मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला, तेही सापडले, त्यांनाही अरेस्ट केलं आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली 2 पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांना आता बडतर्फ आपण केलं। त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं। त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी 0 टॉलरन्सचीच आहे। मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात वास्तव्याला असणाऱ्या एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना